नक्षत्रांनी सजवू अंगण आकाशाचे. काळोखाचा अंत करण्या पर्व आले प्रकाशाचे. हा उत्सव आनंदाचा, हा उत्सव ज्ञानी यांचा, हा उत्सव बंधुत्वाचा, हा उत्सव मित्रत्वाचा. सप्तसुरांची साथ घेऊन साहित्याचा करू उत्सव. दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव, दीप उत्सव. नमस्कार, मी मयुरी शिदोरे. दीपावली म्हटलं की घरादारात दिवे प्रज्वलित केले जातात. खरं तर हेच प्रकाश देणारे दिवे तुमच्या आमच्या अंतरंगात सुद्धा प्रज्वलित व्हायला हवेत. तसे ते होतात तेव्हा आपल्या भावना आणि कल्पना यांना अधिक झळाळी मिळते आणि अंतरंगातले हे दीप सुस्पष्टपणे आणि अतिशय सौंदर्याने प्रकट होऊ लागतात. साहित्य उत्सव परिवारातील नवोदित लेखकांनी आपल्या अंतरंगातला हाच दीप प्रज्वलित केला आणि वैचारिक ललित लेखांचा जन्म झाला. दीपोत्सव दिवाळी अंकात या लेखांचं सादरीकरण साहित्य उत्सव परिवारातीलच कलावंतांनी केलं आणि साकार झाला ध्वनिमुद्रित लेख संग्रह दीप अंतरीचे. आपण दीपोत्सव दिवाळी अंकात त्याचे श्रवण करणार आहोत. लेख संग्रह दीप अंतरीचे. निर्मिती साहित्य उत्सव. संहिता लेखन आणि सूत्रसंचालन प्रिया दहीभजन. सहभाग निखिल देशमुख, हर्षदा गायकवाड, पार्थ वानखेडे आणि प्रगती तुपे. तंत्रसहाय्य प्रमोद पांढरे, विद्या पाटील. तर ऐकूया दीपोत्सव दिवाळी अंकात लेख संग्रह दीप अंतरीचे. नमस्ते रसिको. साहित्य उत्सवच्या दीपोत्सव दीप अंतरीचे ह्या सदरात मी प्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. का पेटवतो आपण हे दिवे? अर्थात अंधारातून वाट काढण्यासाठी, प्रकाश निर्माण करण्यासाठी. आपण दिव्यांची आरास केली की आपलं संपूर्ण घर उजळून निघतं. पण हे झालं बाह्य गोष्टींबाबत. माणसाच्या जीवनातला अंधार दूर करण्यासाठी त्याच्या अंतरंगातले दीप उजळायला हवे आणि हे अगदी सहज शक्य होऊ शकतं. कसं? आपल्यातल्या प्रतिभाशक्तीच्या, कल्पनाशक्तीच्या जोरावर. आज साहित्य उत्सवच्या अशाच काही प्रतिभावान लेखकांना आणि तितक्याच उत्कृष्ट अभिवाचकांना आपण भेटणार आहोत लेख संग्रह दीप अंतरीचे ह्या दीपोत्सव दिवाळी अंकात. इतिहासातील काही उत्तुंग व्यक्तिरेखा आपल्याला जगण्याची, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देत असतात. त्यातलंच एक झळाळतं नाव म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. या नुसत्या नावानेच मराठी माणसाच्या अंतरातले दीप उजळतात. त्यांचं हे कार्य आपल्यापर्यंत पोहोचवलं शाहिरांनी, इतिहासकारांनी, साहित्यिकांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास प्रचंड अभ्यासातून आपल्यासाठी उलगडला. ते व्यक्तिमत्वही तितकंच तेजस्वी, तितकंच ताकदीचं. अनेक पोवाड्यांतून, नाटकांतून, विविध पुस्तकांमधून मराठी माणसाच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अभिमान जागवला ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी. नुकतीच त्यांची जन्मशताब्दी होऊन गेली. ह्याच औचित्याने सूरज पाटील या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जीवनाचे
अतिशय सुंदर शब्दांकन केले आहे, तेव्हा त्याला दाद ही दिलीच पाहिजे. लेखक सूरज पाटील यांनी लिहिलेल्या प्रतिभावंताची शताब्दी या लेखाचे अभिवाचन करत आहेत निखिल देशमुख. लेख प्रतिभावंतांची शताब्दी. लेखक सूरज पाटील. इतिहासाचा निव्वळ अभिमान हा शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हा अपराध आहे. इतिहासाची यथार्थ माहिती ही वैचारिक गरज आहे. याच भूमिकेतून आज महान इतिहासकाराच्या जीवनाचे अवलोकन करण्याचा हा प्रयत्न. एखाद्या कार्यात जे लोक अगदी समर्पित होऊन अखेरपर्यंत तेच कार्य करतात, असे लोक महान विभूती ठरतात. अशाच आपल्या कार्याने महान ठरलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे अर्थात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रातल्या 3 पिढ्यांच्या मनामनात आणि घराघरात छत्रपती शिवरायांचे दैदिप्यमान असे शिवचरित्र पोहोचवण्याचे शिवधनुष्य पेलणारे इतिहास पुत्र म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. नुकतंच बाबासाहेबांनी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात अर्थात 100रीत पदार्पण केले. पण आजही बाबासाहेबांचे शिवकार्य आताच्या युवा पिढीला लाजवेल इतके अद्भुत आहे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी हा विचार भाई. खरूच पुणे जिल्ह्यातील सासवड येथे 29 जुलै 1922 श्रावण शुद्ध चतुर्थी शके 1844 रोजी बाबासाहेबांचा सरदार असणाऱ्या पुरंदरे कुटुंबात जन्म झाला. कुटुंबात बाबासाहेबांच्या जन्माआधीपासूनच लक्ष्मी बरोबर सरस्वतीचाही अधिनिवास होताच. चित्रकलेचे शिक्षक असणाऱ्या पित्याकडून बाबासाहेबांवर सुसंस्कार न हो तरच नवल. इतिहास प्रेरणेचे आणि जाज्वल्य देशभक्तीचे संस्कार मोरेश्वररावांनी बाबासाहेबांवर केले. 10व्या वर्षापासूनच बाबासाहेबांना त्यांचे वडील गड किल्ल्यांवर घेऊन जात आणि समग्र इतिहास समजून सांगत. याच वयात बाबासाहेबांना इतिहासाची, विशेषतः शिवकालीन इतिहासाची आवड निर्माण झाली आणि पुढे सतत वृद्धिंगत होत गेली. पुण्यातल्या त्यांच्या भावे हायस्कूल मधील शिक्षकांनी आणि पुढे भारत इतिहास संशोधन मंडळातील मार्गदर्शकांनी त्यांच्या या इतिहास प्रेरणेला आणि शिवकार्याला पैलू पाडले. बळवंत मोरेश्वर पुरंदरे ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ही एका शतकाची वाटचाल म्हणजे ज्वलंत प्रेरणेचाच इतिहास आहे. बालपणापासूनच त्यांच्या मनात शिवचरित्र प्रेरणेचा अंकुर रुजला आणि पुढे तोच त्यांचा श्वास झाला आणि ध्यास देखील. छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द त्यांच्या जीवनाचा मूलमंत्रच बनले. उत्कट भव्यतेची घ्यावे अभ्यासुनी प्रकटावे हे तत्व बाबासाहेब यवत जीवन जपत आले आहे. सोबतच हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा सतत अभ्यास, त्यासाठी त्यांचं चालणारं अखंड वाचन, चिंतन, मनन, संशोधन सोबत लाखो किलोमीटरचा प्रत्यक्षात प्रवास, वेळ आणि प्रसंगारूप तो कधी अगदी अनवाणी पायाने तर कधी थेट विमानाने, या सगळ्या दिव्यातून निर्माण झालं त्यांचं लेखन आणि त्यातूनच 1957 साली त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित झाला, राजा शिवछत्रपती, ज्याचे लोकांनी अक्षरशः
पारायण केले. असं विश्वभरात पोहोचलेलं हे एक अद्वितीय पुस्तक. महाराष्ट्रात हे पुस्तक तर घरटी एक पाहावयास मिळेल. भगवद्गीतेतलं गूढ गहन तत्वज्ञान ज्याप्रमाणे माऊलीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सोपे करून सांगितले, तसंच सहज आकलन न होणारं छत्रपतींचे चरित्र बाबासाहेबांनी या पुस्तकाच्या माध्यमातून सोपं करून सांगितले. सर्वसामान्यांपासून ते पु ल देशपांडे यांच्यासारखे साहित्यिक सुद्धा पुस्तकाची स्तुती करतात. राजा शिवछत्रपती हे पुस्तक प्रकाशित होऊन 6 दशकांपेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी मराठी मनावर या पुस्तकाचं गारूड आजही पाहावयास मिळते. यावरून आपणास शिवशाहिरांच्या लेखणीचे सामर्थ्य दिसून येते. शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेबांची लेखणी तळपळत असतानाच त्यांची तलवार तरी कशी म्यानात राहील? दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामाच्या निमित्ताने तीही तळपली आणि पोर्तुगीजांवर कोसळली. इतिहास प्रेमी बाबासाहेबांना सर्वसामान्य जनतेच्या वर्तमानकालीन दुःखाची जाणीव होती. म्हणूनच ते स्वतंत्र भारतात पारतंत्र्याचे चटके सहन करणाऱ्या गोमंतक जनतेसाठी गीतकार सुधीर फडके यांच्यासोबत शेकडो स्वतंत्र सैनिकांना घेऊन दादरा नगर हवेली व गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात प्रत्यक्षतः सहभागी झाले. त्यांचं हे योगदान लक्षात घेऊन पंतप्रधानांच्या सूचनेनुसार त्यांची गोवा युनिट या समितीवर संशोधक म्हणून नेमणूक करण्यात आली. पुढे ते भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहास संशोधक ग ह खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या मराठा इतिहासाची शकावली सन 1740 ते 1761 या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या संशोधन प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले होते. पुण्यातील ख्यातनाम डेक्कन महाविद्यालयात देखील बाबासाहेबांनी कार्य केले. शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासाकरिता स्वतःला वाहून घेतलेल्या बाबासाहेबांचे आज तागायत लिखाण सुरूच आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले इतिहासाची दस्तावेज असंख्य पुरावे यांच्या प्रदीर्घ अभ्यासातून राजा शिवछत्रपती, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरचा सरकारवाडा, पुरंदर यांची नौबत, शनिवार वाड्यातील क्षमादान, कलावंतिनीचा सज्जा, पुरंदरच्या बुरुजावरून प्रतापगड, महाराज मुजऱ्याचे मानकरी, शिवलंगनाचे सोने अशा असंख्य साहित्यकृती जन्मास आल्या. आपल्याच लेखणीतून बाहेर पडलेलं साहित्य दिग्दर्शित करून रंगमंचावर आणण्याचं महान कार्य सुद्धा बाबासाहेबांनीच केलं. बाबासाहेबांनी दिग्दर्शित केलेली कुलवंती आणि जाणता राजा ही 2 नाटके पैकी जाणता राजा छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महानाट्य न पाहिलेला माणूस महाराष्ट्रात तरी सापडणं दुरापास्तच. या नाटकाचे महाराष्ट्रभरात सुमारे 1,500पेक्षा जास्त प्रयोग आतापर्यंत झाले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून 14 एप्रिल 1974 रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग सादर झाला होता. शिवशाहिरांचा जाणता राजा
हे नाटक रंगमंचावर सादर करणे मुळात हेच एक दिव्य आहे. नाटकाचा संपूर्ण रंगमंच इतका भव्य दिव्य आहे की तो उभा करायला 1 हप्त्यापेक्षा जास्त कालावधी लागतो. तो उतरवायला 3 ते 4 दिवस लागतात. या नाटकात 150 पेक्षा जास्त कलाकार काम करतात. काही मुख्य भूमिका सोडल्या तर सर्व स्थानिक कलाकारांना संधी दिली जाते. इतक्या मोठ्या रंगमंचकासह नाटकात प्रत्यक्षः हत्ती घोड्यांचा सहभाग असल्यामुळे प्रचंड मोठे मैदान सादरीकरणासाठी लागते. आणि या सगळ्या नियोजनाकडे बाबासाहेब पुरंदरे स्वतः जातीने लक्ष देतात. या नाटकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो तरुण तरुणींना बाबासाहेब पुरंदरे यांच्या सहवासाची आणि रंगमंचावर सादरीकरणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे आजचा युवा वर्ग स्वतःला धन्य समजतो. एक निर्भीड अस्खलित वक्ता म्हणून बाबासाहेब महाराष्ट्राला परिचित आहेतच. 1950च्या दशकापासून बाबासाहेबांनी वक्तृत्वाच्या माध्यमातून सुरू केलेली शिवसेवा अविरत सुरूच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासावर त्यांनी आज तागायत 14,000पेक्षा जास्त व्याख्याने महाराष्ट्रासह पूर्ण जगभरात दिली. अंगात ज्वर असतानाही एका दिवसात 9 व्याख्याने देण्याचा एक अनोखा विक्रम म्हणजेच बाबासाहेबांच्या तेजस्वी शिवकार्याची साक्ष देत आहे. बाबासाहेबांचं शिवकथन म्हणजे श्रोत्यांकरिता स्वर्ग सुखच. त्यांची छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा आजही नसानसांत शौर्याचे चैतन्य निर्माण करते. बाबासाहेबांच्या कुटुंबात पूर्वापार चालत आलेली श्रीमंती बाबासाहेबांसह संपूर्ण पुरंदरे कुटुंबियांची प्रचंड कष्ट करण्याची जिद्द, यातून होणारी पुस्तक विक्री, बाबासाहेबांची व्याख्याने आणि जाणता राजा या महानाट्याचे प्रयोग, यातून मिळालेले कोट्यावधी रुपये बाबासाहेबांनी विविध संस्थांना सढळ हस्ते दान केले. महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह मिळालेली 10 लाख रुपये रकमेपैकी 10 पैसे स्वतः जवळ ठेवून उर्वरित रकमेत स्वतः जवळचे अधिक 15 लाख टाकून ती सर्व रक्कम एका कॅन्सर रुग्णालयाला देऊन टाकली. यातून बाबासाहेब शिवचरित्र केवळ सांगत होते असं नाही, तर ते शिवचरित्र जगत होते असेच वाटते. राजमाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, वसंतदादा पाटील, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक न. र. फाटक, कविवर्य कुसुमाग्रज, इतिहास संशोधक सेतू माधव पगडी, आचार्य अत्रे, प्राचार्य शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंडकर, लता मंगेशकर, डॉक्टर रघुनाथ माशलकर, डॉक्टर विजय भटकर इत्यादी विविध क्षेत्रातील नामवंतांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या या हिमालया इतक्या तेजस्वी भव्य दिव्य शिवकार्याचा मुक्त कंठाने गौरव केला आहे. महाराष्ट्र शासनाने 2015 साली बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मानवंदनाच दिली. बाबासाहेबांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काहींनी
ते केवळ ललित लेखन करतात आणि त्यांनी शिवरायांची बदनामी केली आहे असे बिनबुडाचे आरोप ठेवत हा पुरस्कार त्यांना देऊ नये अशी मागणी केली. यात एक अंशाचीही सत्यता नसून राजकीय फायद्यासाठी आणि एका विशिष्ट वर्गाच्या द्वेषापोटी केलेले हे आरोप होते. शरद पवार यांच्या हस्तेच डी.वाय. पाटील विद्यापीठांकडून बाबासाहेब पुरंदरे यांना 2013 मध्ये डॉक्टरेट ही पदवी बहाल करण्यात आली. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार 2012, गार्डियन गिरीप्रेमी जीवन गौरव पुरस्कार 21 फेब्रुवारी 2016, पद्मविभूषण सन 2019 इत्यादी पुरस्कारांनी बाबासाहेब पुरंदरे यांना आज तागायत सन्मानित करण्यात आलेले आहे. वस्तुतः बाबासाहेबांनी कधीच कोणत्या पुरस्कारासाठी अथवा कोणाच्या कौतुकासाठी काम केलं नाही. महाराष्ट्राचा आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हाच त्यांचा ध्यास आणि श्वास आहे. त्यांच्या शतकभराच्या या प्रदीर्घ जीवनातील बहुतांश काळ त्यांनी इतिहास संशोधनासाठी वेचला आहे. आपण केलेले ऐतिहासिक कार्य किंवा संशोधन हेच अंतिम आहे असं ते कधीच मानत नाही. बाबासाहेब कधी कर्तव्याची जाण आणि वास्तवाचं भान विसरलेले नाही. शिवकार्य करता करता बाबासाहेबांनी कुटुंब सांभाळत आपले दोन्ही पुत्र आणि ज्येष्ठ कन्या यांना योग्य शिक्षण देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित बनवलं. सोबतच कुठलाही गाजावाजा न करता सामाजिक दायित्वाच्या भावनेतून शेकडो विद्यार्थ्यांना पुरंदरे वाड्यातून शैक्षणिक सहकार्य अनेक दशकांपासून दिलं जातं. बाबासाहेब पुरंदरे इतिहासासोबतच नाटक, चित्रपट, संगीत, क्रिकेट, विज्ञान अशा विविध क्षेत्रात वयाच्या 100रीतही रस घेतात आणि संबंधित तज्ञांकडून त्यांच्या क्षेत्राविषयी नेहमी माहिती घेत राहतात. दिलेला वेळ आणि दिलेला शब्द कधीही चुकवू नकोस ही त्यांच्या वडिलांनी दिलेली शिकवण ते आजही पाळतात. वक्तशीर आणि हजरजबाबी बाबासाहेब पुरंदरे विनोदी देखील आहेत. नुकतंच त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेल्या सोहळ्यात बोलत असताना शिवशाहिरांनी संगीत क्षेत्रातील नामवंत असणाऱ्या लता दीदी आणि आशा दीदी यांचं कौतुक करताना विनोद केला. गायनात माझाही आवाज चांगला आहे, पण ही पोरं मागे राहतील म्हणून मी प्रगती केली नाही. बाबासाहेब पुरंदरे म्हणजे अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता, अबोल दातृत्व व अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. 100रीत पदार्पण करणाऱ्या या प्रतिभावंत इतिहास पुत्राच्या कार्याला पाहून असं वाटतं की बाबासाहेब शिवराय पाहावयास गेले होते नि स्वतःच शिवराय होऊन ठेले. आई तुळजाभवानी या इतिहास पुत्रास दीर्घायुष्य करो. नमस्कार, धन्यवाद. मानवी मन हे विविध कप्प्यांनी बनलेलं. संवेदनशीलता हा या मनाचा खऱ्या अर्थानं सुंदर दागिना. हा हरवला
तर या मनाचा उपयोगच काय? ही संवेदनशीलता आहे म्हणूनच माणूस अनेक नात्यांना जन्म देतो. नाती परस्पर सहकार्यातून पुढे सरकतात तेव्हा त्याचं रूपांतर हे ऋणानुबंधात होतं. माणूस प्रगत होत चालला, धावपळ वाढत चालली, इतर संबंध बदलत चालले, विचार परिपक्व होत आहेत असंही म्हटलं जाऊ लागलं. पण हे सगळं करताना हे ऋणानुबंध मागे पडताहेत ही भीती मात्र कायम राहिली. समृद्ध होणं हे जर प्रगतीचं लक्षण असेल तर ही संवेदनशीलता पर्यायानं ऋणानुबंध आपण जपायला हवा. कारण तोच आपला खरा दागिना, खरी संपत्ती आणि खरी शक्ती आहे. रियाज तांबोळी या तरुणानं या ऋणानुबंधनावर अचूक टिप्पण लिहिलं आणि तो एक वैचारिक लेख झाला आहे. आपल्यासाठी ह्या लेखाचं अभिवाचन केलं आहे प्रगती तुपे ह्या आपल्या मैत्रिणीनं. लेखाचं नाव ऋणानुबंध. लेखक रियाज तांबोळी. सर्वांचे सर्वांशी काही ना काही ऋणानुबंध हे असतातच. ते व्यक्त होतात वेगवेगळ्या भेटीतून, संकटातून किंवा निर्माण झालेल्या अडचणीतून. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपलं असं होतं, आपण कोणत्या तरी विचारात खूप मग्न होऊन बस स्थानकावर उभे असतो आणि कोणीतरी सांगून जातं, तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जाणारी बस आली पहा. एखादी परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून कोणी अनोळखी व्यक्ती स्वतःचा अमूल्य वेळ देऊन आपल्या वाहनाने त्या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवते. एखाद्या गंभीर आजाराशी झुंज देत रुग्णालयात पुढील उपचारासाठी पैशांची किंवा रक्ताची वाट पाहत असणाऱ्या रुग्णाला कोणी अपरिचित व्यक्ती सहकार्य करण्यास तयार होते. असे अनेक प्रसंग जेव्हा आपल्या वाट्याला येतात तेव्हा नातं आणि ऋणानुबंध या शब्दांचे खरे महत्त्व कळते. ज्यांच्याशी आपलं रक्ताचं नातं असतं ते जबाबदारी म्हणून सहकार्य करतात, तर ज्यांच्याशी आपलं हक्काचं नातं निर्माण झालेलं असतं ते ऋणानुबंध मानून स्वेइच्छेने सहकार्य करून साथ देतात. आपण जगातील अनेक सुंदर मंदिरे पाहतो, त्यांच्या निर्मितीचे व सजावटीचे भरभरून कौतुक करतो. इतकेच काय तर त्या देवाच्या असण्या दिसण्यावरून त्याची धर्मानुसार विभागणी देखील करून ठेवतो. पण एक सुंदर मंदिर व एक देव सर्वांकडेच असतो, ज्याच्याकडे आपले सहज दुर्लक्ष होते. ते सर्वात सुंदर मंदिर म्हणजे आपले मन व तो सर्वात चांगला देव म्हणजे आपला स्वभाव. या देवाला कोणत्याच प्रकारच्या विशिष्ट धर्माचा शिक्का नसतो. या मनरूपी मंदिरात कोणत्याच प्रकारच्या रूढी परंपरा नसून माणुसकी जपणाऱ्या मौल्यवान भावना असतात. त्यांचे सौंदर्य आणि आकर्षकता आपल्या विचारांवर आणि कृतीवर अवलंबून असते. इथे खर्च किंवा कर्ज या व्यावहारिक शब्दांचा वापर केला जात नसून मूल्य आणि महत्त्व यांना महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. या मंदिराची यात्रा जेव्हा आपल्यामुळे कोणाचे चांगले होते तेव्हा भरते, तर या देवाचा नवस जेव्हा आपल्यासोबत असणारे सर्वजण समाधानी आणि आनंदी आहेत हे समजते तेव्हा फिटतो. आज आपल्या सर्वांना खूप गरज आहे ऋणानुबंध निर्माण करण्याची, कारण की सध्या सर्वांमध्ये प्रचंड एकटेपणा आणि तणाव वाढतो आहे. कोणालाच कोणाशी बोलायला किंवा विचारपूस करायला वेळ मिळत नाही. पूर्वी आपल्या शेजारच्या घरातील सर्वांना आपण त्यांच्या नावानिशी आणि स्वभावानिशी ओळखायचो, पण आता मात्र केवळ येता जाता चेहरा पाहिला जातो म्हणून तो फक्त चेहराच परिचित असतो. पूर्वी आर्थिक मिळकत कमी असली
तरी मानसिक भरभराट खूप असायची. हल्ली काही दिवसांपर्यंत आपण म्हणायचो, शहरातील सर्व घरांचे दरवाजे बंद असतात आणि कोणीच कोणाला विचारत नाही. पण हे प्रमाण आता गावांकडे देखील हळूहळू वाढत चालल्याचे आढळून येते आहे. सध्या इच्छा नसतानाही नाईलाजास्तव ज्या आजाराचा पाहुणचार आपल्याला करावा लागतोय, त्या आजाराने दिलेली बहुमूल्य शिकवण जपत शहरातील लोक गावातील नातेसंबंध आणि ऋणानुबंध जपण्याचे अनुकरण करतायत. तर गावाकडून मात्र शहरातील क्षणिक आनंद देणाऱ्या गुणांचे हळूहळू नकळत अनुकरण करण्यात येताना जाणवते आहे. गावाकडची शेती, कसदार माती आणि घट्ट नाती पूर्वीपासून प्रचलित आणि प्रसिद्ध आहेत. पण आता मात्र शेती आणि मातीचे अस्तित्व तसेच कायम असून घट्ट नात्यांचे प्रमाण कमी होते आहे. तर असे न होता सुसंवादाने विचारांची देवाणघेवाण आणि माहितीचे आदानप्रदान करत सुखासमाधानाने आयुष्य व्यतीत करूयात आणि निर्माण झालेले प्रत्येक ऋणानुबंध मनापासून जपूयात. लग्न हा समाज व्यवस्थेने केलेला एक मूलभूत आणि आदर्श संस्कार. दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंबांचे मनोमिलन या लग्नाने होते. सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यावं. खास करून मुलगी जी आपलं घर सोडून परक्या घरी येते तेव्हा तिला सगळ्यांनी आपल्यात सामावून घ्यावं ही त्यामागची भावना. प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराविषयी काही स्वप्न आणि अपेक्षा असतात. आपल्या मनाप्रमाणे आपला जोडीदार भेटावा ही प्रत्येकाची इच्छा असते. काही जण प्रेमात पडल्यानंतर लग्न करतात, तर काही जण लग्नानंतर प्रेमात पडतात. ते काही असलं ना तरी प्रत्येकाची त्याची वेगळी अशी एक प्रेम कहाणी असते. यामध्ये भांडण, राग, रुसवा ह्या गोष्टी जरी असल्या ना तरी प्रेम, विश्वास आणि आदर या धाग्यांनी हे नातं अधिक घट्ट बनलं जातं. अशीच एक हळूवार प्रेम कहाणी आपल्यासाठी आपली मैत्रीण रुपाली कोळंबीकर यांनी अतिशय सुंदररित्या आपल्या लेखातून व्यक्त केली आहे. लेखिका रुपाली कोळंबीकर यांनी लिहिलेल्या लव, लग्न आणि बरंच काही ह्या आत्मकथनपर लेखाचे अभिवाचन आपल्यासाठी करता आहेत हर्षदा गायकवाड. लेख लव, लग्न आणि बरंच काही. लेखिका रुपाली कोळंबेकर म्हात्रे. आज 10 वर्ष झाली आमच्या प्रेमाला. आमच्या म्हणजेच मी रुपाली आणि माझा नवरा निकेत. गेली 10 वर्ष आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. कॉलेजमध्ये फुललेलं हे प्रेम आज लग्नामुळे अधिक बहरलं असं मला वाटतं. या 10 वर्षांच्या काळात सुखद, कडूगोड आठवणी आणि अनेक अनुभव आम्हाला मिळाले. हाच आमच्या लग्नापर्यंतचा छोटासा प्रवास या लेखाच्या माध्यमातून आज मी आपल्यापर्यंत पोचवू इच्छिते. आमची भेट 10 वर्षांपूर्वी आमच्या कॉलेजमध्ये झाली. आमच्या दोघांचंही एकच कॉलेज, रुहिया महाविद्यालय. खरं तर माझ्या हेखेखोर स्वभावामुळे मी कधी कुणाच्या प्रेमात पडेल असं मलाच काय पण माझ्या मैत्रिणींनाही अगदी स्वप्नातही वाटलं नसेल. पण निकेत माझ्या आयुष्यात आला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. माझा हेखेखोर स्वभावही त्याच्या सहवासात हळूहळू निवळत गेला. सुरुवातीला भांडत, रुसत, मैत्री जपत जपत आम्ही कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो ते आमचं आम्हालाही कळलं नाही. पण आमच्या हेखेखोर स्वभावामुळे आणि आपण कधी कोणाच्या प्रेमात पडूच शकत नाही हे अगदी मनावर ठसलं गेलेलं असल्याने आम्ही दोघंही ते स्वीकारायला तयार नव्हतो. काही काळाने
मीच त्याला विचारायचं ठरवलं. पण आपल्याला हा आवडतो हे त्याला कसं सांगायचं? आणि जरी सांगितलं तरी त्याला आपण आवडत नसलो तर? यामुळे आपण त्याची मैत्रीही गमावली तर? ही भीती सतत मनात असायचीच. यावेळी आमच्या मित्रमैत्रिणींची आम्हाला खूपच मदत झाली. आमचा मित्र अमित आणि सध्या हयात नसलेली माझी मैत्रीण विनोदा पुजारी या दोघांच्या मदतीमुळे आम्ही गेली 10 वर्ष एकत्र आहोत आणि आज त्याचीच परिणती लग्नामध्ये झाली आहे. अशीच कॉलेजची 3 वर्ष पूर्ण झाली आणि आम्ही डिस्टन्स एज्युकेशन करायचं ठरवलं. त्यानंतर लगेचच मला माझ्याच शाळेत असिस्टंट शिक्षिकेचा जॉब मिळाला आणि आमच्या भेटी कमी होऊ लागल्या. जेव्हा आम्ही भेटायचो तेव्हाही छोटी छोटी भांडणं, तू मला वेळच देत नाही, अशा छोट्या मोठ्या तक्रारी असायच्याच. पण हे सगळं शेवटी येऊन थांबायचं ते प्रेमापर्यंतच. आमचा असाच प्रेमाचा प्रवास सुरू असतानाच काही वर्षातच त्यालाही BMCमध्ये जॉबची संधी मिळाली आणि मग आम्ही ठरवलं की आता घरी सांगायचं की आम्हाला लग्न करायचे. पण फक्त लग्न करायचे म्हणून चालत नाही, तर ते घरच्यांपर्यंत पोचवताही आलं पाहिजे. आता हे घरी कसं सांगायचं ही एक मोठीच विवंचना आमच्यासमोर उभी राहिली. खरं तर माझ्या घरी तसा काही प्रश्न नव्हताच, कारण आपली मुलगी तासनतास एका मुलाशी बोलते, त्याला मित्र म्हणून घरी घेऊन येते आणि इतकी वर्ष मैत्री छान टिकवून ठेवते, यातच माझ्या घरच्यांना जे समजायचं ते समजलं. त्याच्या घरच्यांशीही माझी ओळख होतीच, पण मैत्रीण म्हणून घरी जात असले तरी फारसं येणं जाणं नव्हतं. त्यामुळे या नात्याबद्दल त्यांना कितपत कल्पना असेल ही जरा शंकाच होती. पण त्यातही लग्न करायचं तर आधी पूर्वतयारी ही आलीच. त्या अनुषंगाने आम्ही पूर्वतयारी करायला सुरुवात केली. दागिने बनवणं, इतर सेविंग्ज करणं यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि मला आजही आणि पूर्ण आयुष्यातही सांगायला अभिमान वाटेल की माझ्या नवऱ्याने कुणाकडूनही एकही पैसा न घेता जसे जमतील तसे माझ्यासाठी दागिने बनवले. खरं तर दागिने महत्त्वाचे नाहीत, पण त्यामागचे माझ्या नवऱ्याचे कष्ट आणि भावना महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं की प्रत्येक मुलीच्या आपल्या नवऱ्याबद्दलच्या भावना अशाच असतील. ही लग्नाची पूर्वतयारी झाली आणि मग आम्ही घरी सांगितलं. सुरुवातीला तर घरच्यांचा फारच विरोध होता, कारण दोघांनाही दिसत नाही म्हटल्यावर त्याच्या घरचे तर लग्नाला तयारच नव्हते. मग भांडून रुसून समजावून जे जे करता येईल ते सगळं करून आम्ही त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात मात्र आम्ही फारसे यशस्वी झालो नाही. मग माझ्या वडिलांनी ही सगळी सूत्र हाती घेतली आणि दोन्ही घरच्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला. त्यातही माझ्या घरी तर फारसा विरोध तेव्हाही झाला नाही, पण त्याच्या घरी मात्र सुरुवातीला कोणीही दाद द्यायला तयार नव्हतं. पण आजपर्यंत आपल्या मुलीचे सगळे हट्ट पुरवणारा बाप इथे तरी कसा मागे राहील? त्यामुळेच माझ्या वडिलांनी हार न मानता त्यांची मनं सांभाळत मर्जी राखत शेवटी लग्नाची परवानगी मिळवली आणि 2019मध्ये आमचं लग्न ठरलं. लग्न ठरलं आणि आमच्याबरोबरच आमच्या दोन्ही घरातली भावंडं एकदम खुश झाली. दोन्ही घरातलं खूप वर्षांनी होणारं हे लग्न. त्याच्या घरी तर मोठी सून येणार म्हणून सगळेच खुश आणि माझ्या घरी लाडक्या ताईचं लग्न करायचं म्हणून माझी सगळी भावंडं खुश. त्यातच आला लॉकडाऊन आणि सगळं थांबलं. पुढे लॉकडाऊन हळूहळू शिथिल झाला आणि आता तरी हे लग्न होणार का अशी शंका मनात निर्माण झाली, कारण कोणीच यावर बोलायला तयार नव्हतं.
मग परत एकदा माझ्या वडिलांनीच पुढाकार घेतला आणि त्यांना मनवण्याचे प्रयत्न सुरूच ठेवले. यामागे त्यांचा एकच हेतू होता, तो म्हणजे त्यांच्या मुलीची इच्छा आणि सुख. शेवटी 2019 सुरू झालेली ही बोलणी 2021 आकाराला आली आणि लग्नाची तारीख ठरली 25 एप्रिल 2021. तारीख ठरली आणि मग लग्न कुठे करायचं, कसं करायचं, कार्यक्रम काय काय करायचे याबद्दल मोठ्या माणसांसोबतच भावंडांचा उत्साहही अगदी ओसंडून वाहू लागला. साखरपुड्याची खरेदी, लग्नाची खरेदी अशा अनेक गोष्टी सुरू झाल्या. साखरपुडा तर इतका दमदार झाला की जसं की मोठं लग्नच. आणि त्यावेळी साखरपुडा इतका दमदार असेल तर लग्न कसं असेल, हे माझ्या वडिलांबद्दल सगळ्यांकडून कौतुकाचे उद्गार ऐकून माझं मन अगदी भरून आलं. या सगळ्यांच्या उत्साहाबरोबरच माझ्या मनात मात्र एक वेगळीच हुरहुर दाटत होती. दुरून चांगली वाटणारी ही माणसं आपण त्यांच्यात राहायला गेल्यावर आपल्याशी कशी वागतील, आपल्याला त्यांच्यात सामावून घेतील ना, असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण होऊ लागले. पण तरीही या एकूणच प्रवासाची फारच मजा आली. साखरपुडा तर व्यवस्थित पार पडला, पण त्यानंतर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनची घोषणा झाली. आणि मग काय, एक मोठा पॉज. आता हे लग्न करायचं की पुढे न्यायचं हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. पण यावेळी मात्र माझ्या नवऱ्याने हट्ट केला की बास, आता जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत आमचं लग्न करून द्या. मग काय, 10-12 आमची माणसं आणि 10-12 त्यांची माणसं अशातच आमचं लग्न पार पडलं. एकूणच काय, 2019 लग्न 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 हे जे काही सुरू होतं ते 2021 25 एप्रिलला पार पडलं. आणि आमचा लग्नानंतरचा एक वेगळाच प्रवास सुरू झाला. वाजत गाजत आपल्या मोठ्या सुनेचं स्वागत करणारा म्हात्रे परिवार आणि आपल्या लाडक्या मुलीला निरोप देणारा कोळंबेकर परिवार या दोन्हीही घरांनी हे लग्न अगदी मनमुराद आनंद घेऊन पूर्ण केलं. यापूर्वीचं आमचं आयुष्य तर सुखकर होतंच, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यानंतरचंही आमचं आयुष्य असंच सुखकर होईल अशी मी आशा करते. भारतीय समाजाला महात्म्यांचा नेहमीच अभिमान राहिलेला. इथे महापुरुषांनी दिलेल्या योगदानाबद्दलची कृतज्ञता आम्ही नेहमीच व्यक्त केलेली. त्यासाठी महापुरुषांचा जय जयकार करणं, त्यांच्या जयंती, पुण्यतिथी, स्मृतिदिन साजरे करणं, ठिकठिकाणी पुतळे उभारणं, त्यांच्यावरची पुस्तकं लिहिणं, वाचणं, वितरित करणं, ही सगळीच कामं भारतीय समाज मोठ्या हौशेनं करतो. पण या यशोगाथेचं गुणगान करताना त्या घडत असतानाचा संघर्ष मात्र सोयीस्करपणे विसरला जातो. मोठमोठी माणसं समाजात होतात, पण ती होताना ह्याच समाजानं कोणे काळी त्यांना केलेला विरोध, त्यांच्याप्रती दाखवलेली उदासीनता आणि त्यासाठी या महापुरुषांना करावा लागणारा संघर्ष मात्र इतिहासातून वजा केला जातो. आपला स्वार्थ नेमका काय? महापुरुषांचा जय जयकार करून स्वतःला मोठं सिद्ध करणं, की त्यांना विरोध करून आपण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत हे दाखवून देणं? हे कितीतरी अनुत्तरित प्रश्न. शुभम वाघमारे या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आपल्या वैचारिक पण तितक्याच निष्पक्ष लेखातून या प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्यासाठी या लेखाचे अभिवाचन करतो आहे आपला मित्र पार्थ वानखडे.
काय कोणाचा स्वार्थ आहे. लेखक शुभम वाघमारे. जगातील कितीतरी दुःखी अशी आहेत ज्यांच्या दुःखाला पारावारच नाही. कितीतरी भीषण परिस्थिती जगात आहे. फार क्वचित लोक आहेत त्या दुःखाकडे कनवाळूपणे पाहणारी म्हणजे डोळ्यांनी पाहणारी नव्हे, तर ज्यांच्या अंतर्मनाला ते दुःख दिसतं त्या पाहणाऱ्याला दुःखाकडे खऱ्या अर्थाने पाहणं म्हणता येईल. आपल्या घरासमोर एखादा माणूस उघड्यावर झोपलेला आपण पाहतो. आपल्या घरात आपण पांघरत नसलेली एखादी गोधडी असते, पण असतं एखाद्याचा प्रारब्ध असा विचार करून आपण त्याला त्याच्या नशिबावर वाऱ्यावर सोडून देतो. त्याबद्दल आपल्याला कोणी जाब विचारत नसतं आणि तसा कोणाला अधिकारही नसतो. भारत देशाप्रमाणे जगातील इतर अनेक देशांनाही काही इतिहास आहे. जगातील काही राष्ट्रे साम्राज्यवादी हुकुमशाही पद्धतीची होती, तर काही दुबळी कचखाऊ होती. काही राष्ट्रांनी तर या दोन्ही परिस्थितींचा इतिहास पाहिलेला आहे. अन्यायकारक राज्य करणारे सुद्धा अनेक होऊन गेले आणि न्यायकारक राज्य करणारे सुद्धा अनेक होऊन गेले. एखादी विदारुण परिस्थिती पाहून आपल्या तोंडातून सहज उद्गार बाहेर पडतात. माझ्या हातात असतं तर मी नक्कीच यासाठी काही केलं असतं. कधी कधी वाटून जातं, हे असं म्हणण्यात खरंच काही तथ्य आहे का? हातात काही नसताना केवळ हृदयातील तळमळीला सोबत घेऊन जनमानसांपेक्षा सामान्य लोकांसाठी विकासाची संकल्पना खुल्या करणाऱ्या महान माणसांकडे पाहिलं तर आपण आणि आपल्या मनात येणाऱ्या सहानुभूतीच्या भावना किती कुचकामी ठरतात त्याचा प्रत्यय येतो. कुणासाठी काही करण्यासाठी स्वतःकडे राज्य लागत नाही, संपत्ती लागत नाही, बळ लागत नाही. आपण केवळ आहोत तिथून पुढे चालायला सुरुवात करायची असते. पुढे बळ, संपत्ती, राज्य सगळं मिळतं आपल्याला. काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मित्राला प्रकाश वाटा हे पुस्तक वाचण्यास सांगितलं होतं. त्याचा मला संदेश आला, खूप सुंदर पुस्तक आहे. यावर फारसं काही लिहिलं जात असावं असं मला वाटत नाही. निदान माझ्या तरी वाचनात तसं काही आलं नाही आणि मी चकित झालो. केवढे मोठे प्रकल्प ते. त्याविषयी भारतातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या एखाद्या वाचकाच्या वाचनात साधारण 22-23 वर्षांपर्यंत काहीच येत नाही. हे आश्चर्य नव्हे काय? प्रकाश आमटे, बाबा आमटे यांचं कार्य सर्वांना ठाऊक आहेच, पण सर्वांना ठाऊक असायला हवा तो त्यांचा संघर्ष. एखादी इमारत जेव्हा डौलानं उभी राहते तेव्हा त्याची उंची, तिचं सौंदर्य जनसामान्यांना भुरळ घालू पाहतं. पण त्यासाठी झिजणाऱ्या कष्टकऱ्यांचं जीणं, इमारतीचा पाया इत्यादी गोष्टींकडे कुणाचंच लक्ष जात नाही. माझ्या त्या मित्रापर्यंत सुद्धा बाबा आमटे, प्रकाश आमटे यांचं कार्य पोहोचलं होतं, पण त्याला त्यांचा संघर्ष मात्र कळला नव्हता. हे काही हल्लीचंच उदाहरण आहे असं नाही. जेव्हा समाजाच्या चौकटी बाहेर विचार केला जातो तेव्हा समाज त्याला रोखतोच. आपल्याला आपल्याच नियमांची भीती आहे किंवा चार चौघांच्या विचाराप्रमाणे आपल्याला आपली प्रतिष्ठा ठेवायची असते. अशा विचारांनी आपण कधीच पुढचं पाऊल टाकू शकत नाही. पण जे टाकत आहेत त्यांच्या वाटेत दगड म्हणून का उभे राहायचे? नेमके बाबा आमटेंसोबत हेच झालं. बाबा आमटे हे काही पहिलं उदाहरण आहे असं नव्हतं. बाबा आमटेंसारखे अनेक समाजसुधारक होऊन गेले. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावरकर, दाभोळकर किती म्हणून नावे घ्यावीत. जेव्हा ते यशस्वी झाले तेव्हा त्यांच्या नावाचा आपण उदो केला. पण खरंच त्याला तेव्हा किती अर्थ होता? ते यशस्वी होताच त्यांच्या नावाचा बोलबाला करण्यापेक्षा त्यांनी ज्या कार्यात स्वतःला वाहून घेतलं होतं आणि त्यासाठी जेव्हा त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांना साथ देण्याची गरज होती. अजूनही वेळ गेलेली नाही. जगात अजूनही काही समाजसुधारक आहेत. त्यांच्या पावलांखालील दगड बनण्यापेक्षा त्यांच्या पावलांना बळ देणारी वाट जर आपण ठरवू तर ते त्यांच्याबरोबरच आपलंही यश मानायला काही हरकत नाही. अनेक संस्थांची, अनेक माणसांची अनेक ध्येय आहेत. त्या कित्येक ध्येयात त्यांचा स्वार्थ नसलेलाही आपल्याला दिसून येतो. त्यांना सहकार्याची गरज असते. माझ्या आयुष्यातील एक आठवण मला आजही आठवते आहे. मी 8वी-9वीत असेल तेव्हा आमच्या शाळेत वॉलजंत महाविद्यालयातील काही मुले दर रविवारी आम्हाला भेटायला येत असत. त्यापैकी एक मुलगा मला म्हणाला होता, मला एक अशी शाळा काढायची आहे ज्यात सर्व प्रकारची मुले एकत्र शिकतील. त्यात अस्थिव्यंग, अंध, कर्णबधीर आणि सामान्यसुद्धा असतील. या सगळ्यांना एकत्र आणलं तर समाजात जागृती घडेल. त्यानं मला हे सगळं सांगितलं आणि मी हे कोणालाही सांगू नये असं त्यानं मला बजावलं. त्याला वाटत होतं हे खूप मोठं कार्य आहे, त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे आणि तो आपल्या हातून झाला नाही तर. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा निकाल हा चांगलाच लागेल असं म्हणता येत नसतं. सत्कार्याचा गैरफायदा घेणारे लोक सुद्धा या जगात आहेत आणि ते अफाट आहेत. त्यांचं कोणतंही उदाहरण सांगण्याची मी खरंच काहीच गरज नाही. राजकारण, समाजकारण इत्यादी गोष्टींमधून त्यांचं पुन्हा पुन्हा दर्शन आपल्याला होत राहतं.
आणि सत्काराच्या स्वतःच्या स्वार्थासाठी वापर कसा करून घ्यायचा याचं चांगलं प्रशिक्षण आजकालच्या तरुणांना मिळत आहे. बाबा आमटे, ज्योतिबा फुले यांसारख्या महान पुरुषांनी समाज घडवण्यासाठी शिक्षण पद्धती सोपी केली, पण त्यांच्या नावाखाली तरुणांच्या मनावर जे ठसवलं जातंय ते अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे. या सगळ्यांवरून त्यांची ढोंगी कृत्ये जाहीर भाषणांमधून, पोस्टर्समधून, पुण्यतिथ्या आणि जयंत्यांमधून दाखवले जातात. हा सगळा उन्माद पाहून पुन्हा पुन्हा एक प्रश्न पडतो, काय कुणाचा स्वार्थ आहे? काय कुणाचा स्वार्थ आहे? तर श्रोते हो, आज या लेखकांनी आणि प्रस्तुतकर्त्यांनी आपल्याला दिली आठवणींची पुंजी, माहितीचा साठा आणि अनमोल असं विचारधन. हे सगळंच आपल्याला आपल्यातले अंतरीचे दीप पेटवायला नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तेव्हा आमचा हा दीपांतरीचे लेखसंग्रह आणि साहित्य उत्सवचा संपूर्ण दीपोत्सव दिवाळी अंक आपल्याला कसा वाटला ह्याबद्दलचे आपले अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपणा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते आणि मी प्रिया आपला निरोप घेते. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.